नमस्कार. हा आपला नाईट व्लॉगचा व्लॉग नंबर 2 आहे आणि आता मी आहे सेवन लव चौकात आणि तिथून आपण जाणार आहोत फुरसुंगीला. फुरसुंगीच्या जवळ एक लोकेशन आहे, तिथं जाणार आहोत. तर आपण बघूयात, स्टार्ट करूयात आपलं व्लॉग. आज आहे शुक्रवार, आता चालू झाला विकेंड आणि आता दिवाळी पण चालू होती. डोक्याची बाहेर काय गरज आहे दादा, झोळी बनवायची गरज नाहीये. आपला होता रे तो. आता आहे विकेंड आणि विकेंड मुळे जाम गर्दी. आता 12 वाजले, सगळे चाललेले आहेत आता. तर विषय असा आहे की गावाकडे चालले ना सगळे दिवाळीसाठी. जाम गर्दी लागणार आहे, बघूया. बघितलं सगळे सामान घेऊन चालले आता. एक आठवड्याभर तरी सुट्ट्या घेतल्या असतील सगळ्यांनी. इथे काहीतरी आहे ना कार्यक्रम, काय आहे याच्यामध्ये, सेल लागले काहीतरी, सेल, होलसेल. आता आपण आहे कॅम्प एरियामध्ये. आपल्याला जायचं कॅम्प मधून, आपल्याला जायचंय हडपसरला. हडपसर मधून मग परत त्या हायवेने फुरसुंगी रोडला जायचंय. बघू, फुरसुंगी तिथं जवळ गाव, एक्झॅक्ट फुरसुंगी नाही आहे बरं का. असं आहे दादाचं निवांत. चल, एक गाडी चालवतोय, एक सिगरेट सोडतोय. आयुष्य निवांत आहे रे माणसाचं. खड्डे बघून चालवावं लागलं, अंधारात एकदम दिसत नाहीत, जाम आदळते. एवढा जरा रस्ता थोडा खराबच आहे इथं. बहुतेक चांगलं झालं. बर्गर किंग कॅम्प बर्गर, जाम गर्दी असते रे इथं. बर्गर किंग नाव दिलं रे यांनी आता, आधी नव्हतं नाव काय. बर्गर किंग याचं काहीतरी मी किस्सा ऐकला होता की यांचं कोर्टमध्ये काहीतरी केस चालू होती वाटतं. बर्गर किंग जे आहे ना, फॉरेन फ्रँचायझी, आणि ह्याच्यामध्ये तर तो केस हा जिंकला वाटतं. कारण हा खूप जुना आहे ना इथं. ते फ्रँचायझी जे बाहेरचे आहे बर्गर, ते यायच्या आधीपासून हा आहे. त्यामुळं कोर्टाने न्याय दिला, चांगला दिला बरं का. कारण की लोकल शॉप्सला जरा प्राधान्य दिलं पाहिजे. काय म्हणता, कसली गर्दी रे, इथनच गर्दी आहे. तर आता काय अवघड आहे. जोगेश्वरी ट्रॅव्हल्स सगळ्या गप्पा भरलं. बघ किती लांब पर्यंत गर्दी आता. एन्जॉय द राईड, काय विषय नाही, गर्दीतच मजा येते. चला 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 चला, आपल्याला जायचंय. हे आहे PMT स्टॉप, मोठा आहे. चल दादाच्या मागे जाऊ आपण. ही कुठली PMT आहे, बेकराई नगर.
64B फुटवरनं घातली गाडी. दादा काय डेंजर चालवते गाडी, त्याला कंट्रोलच झाली नाही. सॉरी शेट. फुटपाथवरनं घातली रे आता, पर्याय नाही. किती वेळ थांबतात तस. चालू मेन रोडला आपण, इथं पण जाम गर्दी. इंडियन ऑइल छोटासा एकदम पंप आहे. चला खूप आहे. अरे बापरे बापरे बापरे, तिथं तर वेगळाच विषय झालाय. ऑल इंडिया परमिट PMT बसेल तर आपल्याला जाता येईल का. जरा थोडं तिकडम लाव आणि बघायचं जाता येते का आपल्याला. कसला डेंजर युटर्न घ्यावा लागला रे बेटे. रस्ताच चुकल्यासारखं वाटायला लागले मला आता. अवघड झालं काय. कुठे चाललोय आपण. तिथले तर गोल मॅपने कसं, मॅप कसं खाली फसवलं तसं झालं माझ्यासारखं. किमतीवाला कसला ताणतोय. थांबला असेल तिथं लेबला तो म्हटलं असेल बाई आता काय मी कोणाला ऐकत नाही. तिथनं झालंय मोकळा. संध्याकाळ जास्त आज भयंकर गर्दीच आहे, हे अपेक्षितच होतं. सुद्धा आपल्याला काय नाही, आपली टू व्हीलर असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. (204) बेकराई नगर ते चिंचवडगाव औंध रोड ह्या साईडला ते पुन्हावालाचं हे आहे ना काहीतरी रेस कोर्स, म्हणजे ते घोडे बिडे असतात ना त्यांचे रेस, ते ह्या साईडला होते. मोठं मैदान आहे इथं. आता काय दिसत नाही एवढं मोठं, खूप खतरनाक आहे. सत्तर किंवा 60च्या स्पीडच्या वर गेलं ना की थोडं जरा आवाज करकर येतो ह्याचा. मी ते पहिल्या व्लॉग मध्ये बघितलं त्या दिवशी, बरं झालं टेस्टिंग झाली सगळी. सगळ्या सेटअपची सेटिंग टेस्टिंग झाली. केवढी गर्दी आहे केवढी. ओ बेटे सामान्य रे दादा. पूर्ण असं धुरळ आहे, काही जास्त दिसत नाही लांबच. कशामुळे झालंय काय म्हणते, गाड्यांमुळे झालंय. काका बघा इलेक्ट्रिक स्कूटी चालवते, एकदम अपडेट झाले रे आजकालचे ते सगळे माणसं. आता म्हणजे सिटीतली तरी अपडेट झाले, आता गावाकडे एवढं नसते बरं का. स्कूटी बिटी चालवत नाही. फटाकड्यांचा स्टॉल.
त्याला खतरनाक गाडी चालवावी लागेल. लय गर्दी रे, लय गर्दी आहे. ही एक झाडं लय भारी वाटते बरं का. त्याचं काय जाताना एकदम सुंदर असे लाईनीत झाड आहेत. ते असे एकदम सगळेच असं सेमच आकाराने वाढलेत. तर त्यांना असं वाढवले का वाढले काय. 93 एव्हेन्यू मॉल. पण आता हडपसरच्या आलेलो आहे काय जवळ. चला रोडवर ध्यान देऊ, जाम गर्दी. बघा झाड सगळे सेम. त्यांची तर काय टँक AIPT टँकच ठेवला डायरेक्ट त्यांनी. सिग्नल झालं बंद. आता माणसं तशी चालवणार बरं का. हिना ब्लॉग मध्ये जास्त आपण काय बोलायला नको, कारण की जाम ट्रॅफिक आहे आणि संध्याकाळची वेळ आहे. कसं आहे पिकअप मध्ये एकदम लय मजा येते. असे फाया टाकायचे आणि त्याच्यावर गाड्या टाकायचे, निवांत बसायचा. आम्ही जायचो देवाला आहे, असं कुठं जायचं असलं ना असं जायचं पिकअप मध्ये. शिखर शिंगणापूर देव आहे ना तिकडं, आम्ही दर त्या वर्षी जातो ना तिकडे देवाला. त्या मजा असायची तसं. किंवा ज्योत ही आणायची असली ना त्यावेळेस पण असं जात. आधी तर लग्नाला पण असं जायचं, गावात पण असलं नसलं. रेड स्कॉर्पिओ MH85N 6403 एकदम रेड कलर घेतलाय. जास्त करून असे कलरचे बघितले नाही, एक तर ब्लॅक किंवा व्हाईट असते. त्यांनी खतरनाक कलर दिला रेड. दोन ह्याच्यामधून जायचंय. झालं दादा, काय नाही विषय. अरे विषय पुढं एकदम ते बारीक झाले. दादाला इकडे जायचंय, आपल्याला इकडे जायचंय. आपण जाऊया इकडं. पोलीस गाडी आहे रे इथं. मिस्टर चेकिंग चालू आहे. चेकिंग करतायत. मिस्टर गाडीचा फोटो काढला. इथं काहीतरी झालं प्रॉब्लेम नाही रे. ते स्वच्छतेसाठी आहे. ते धूळ रस्त्यावरचे सगळे बारीक खडे ना त्या ह्याने काढलं जात. आपल्याला जायचे वर, आता वरच्या साईडला. गर्दी बघून कसं वाटतंय आता.
आता दमादमाने जाऊयात. चालत जायचं का काय करायचं सांगा. बाळूमामा, संत बाळूमामा प्रसन्न, जगदंब, पनवेल शहर 3+1, बेस्ट एक्सप्रेस. अरे इथे सर्कस मध्ये किंवा कुठं जत्रा असतात ना, त्याच्यामध्ये नसतं का ते, असं जातं असं जातं, त्याचं सामान घेऊन चालले ते. कुठंतरी मेला भरणेवाला आहे, जत्रा जत्रा आहे कुठेतरी. आरूनगर. आता असंच थांबायचं म्हणल्यावर लय अवघड आहे. किती वेळ थांबावं लागेल. खालून नाही जाता येत आपल्याला, वरून जावं लागेल. लय गर्दी रे. ट्रॅफिकच ट्रॅफिक. ट्रॅफिक तर काय थोडं पण पुढं नाही. चला रे बाबा. मला वाटतंय मी आतल्या साईड निघालतो, म्हणजे काय होईल माहिती आहे. गर्दी वगैरे काय तरी. अरे स्वच्छता चालू आहे. गर्दी आहे पण तिथं त्याच्यामुळे झाली का बहुतेक. कसली गर्दी आहे रे. थोडं अजून एक 2 इतड जर जागा असायला पाहिजे होती शिल्लक, मग गेला असतं रे. अरे साईडने जाऊ शकतो रे. थांबा बेटे, इकडून घुसूया जात असलं तर. जायचं का सांग लवकर, सांग. जायचं का नाही. थोडं नाही बसायचं असं वाटतंय मला. पुढं बसल का नाही. अजून बारीक झालं रे ते. एकदम निवांत चाललंय. ट्रॅव्हल्स मध्ये निवांत झोपून चालले तरी. एअर सस्पेन्शन MH24. नंबर कसला खतरनाक आहे. 0006 चॉईस नंबर. दादा बी आलाय गाड्या इकडं. दादा पण हॉर्न देतोय. मला वाटतं त्याने हॉर्न दिला की आता काय करायचं, या महाराज म्हणतील या, तुमच्यासाठी आम्ही जागा करतो. केवढी गर्दी लागायचं. हिंदुजा ग्रुप, एन्जॉय. अरे कार्यकर्त्याकडे बिस्लरीची बॉटल आहे आणि दारूची बॉटल आहे. आज सॅटरडे नाईट करायचं तयारीत आहे बहुत. जायलाच पाहिजे. जाम गर्दी रे. आता कसं करणार. या साईडने बसल का. चला बसले तर बसले. जय श्रीराम. बसले रे. सासवड मागे जायचं. सासवडचा रोड झाला. जर घासली जाम लागल बरं का. दमाने घेतं जाऊ त्यात. आपल्याला इथं तर जायचंय. कशाला घाई, अति घाई संकटात नाही. पण मला तर घाई पाहिजे. स्कॉर्पिओ बैला पण वळायचं इकडं.
एकदम बेंच बेंच सोबत आहे. ट्रॅव्हल विथ द स्टार. काय रे, होले कॉर्नर पर्यंत आलो आपण. जाम भयंकर ट्रॅफिक आहे रे. हॅप्पी दिवाळी. दिवाळी जाम गर्दी पण आहे रे. फक्त थोडं थोडं अंतर. तिथनं मोकळा रस्ता आहे बघा. हातोली सोलापूर साठीच एवढी गर्दी आहे. इकडं सगळं मोकळ आहे. चालू तर आहे नाही. सासवड, जेजुरी, पंढरपूर, वडकी सरळ आहे. लोणी, उरुळी, कांचन, इंदापूर, सोलापूर. बघा आता काय करायचं. दादा खतरनाक खतरनाक. बाय बाय ट्रॅफिक. जाम लागले होते. JCB चालल्यावर घेऊन शोरूमला 2-2 उजवीकडे वळण लिहिले रे त्यांनी. वाचून वळायला आमचा एवढा आहे का टाइम. स्कॉर्पिओच्या मागे जाऊया. ब्रदर वेट. 30चा स्पीड आपलं किती आहे? 60. कमी करतो. आपण नियमाचं पालन केलं पाहिजे. अरे 30 तर लयच कमी रे. फास्ट चालूया आजच्या दिवसासाठी. जरा स्पीडला सुटूया. दादाच्या मागे जायचं ना, मागच जाऊया. इथं पण थांबले तर हा रोड पूर्ण मोकळा आहे. तिकडं कसली करते ती. थोडं असं 1-1 मीटर मग गाड्या फक्त थोडं सरकत होते. मजा येते बरं का असं ट्रॅफिक असल्यामुळे गाडी काढायला. मोकळा असल्यावर पण मजा येते ना. ट्रॅफिक असले फक्त जरा साईड दिली पाहिजे. साईड नाही दिली ना तर मग लय त्रास होतो. फटाकड्या 1 वाजता भाई फटाकड्या विकतोय. ह्या रोडने कधी एवढं आलो नाही बरं का मी. फर्स्ट टाइम नाही, सेकंड टाइम आलो बहुतेक. ह्याच्या आधी आलो होतो मी इकडं एकदाच. अरे हा कार्यकर्ता दिसलो तर तिथं आपल्याला मागच. तो पण जाम आलाय पुढं. कुठं दिसलो होता? आत्ताच दिसला होता. येतोय बा. कसल्या खतरनाक. काय घ्यायचं? अनुभव मिळेल. नाही रे, अनुभव नाही भेटत. बाईने डायरेक्ट टाकली फटाकडे. आतापासूनच चालू झालं. बरं काय पोलीस आहेत का काय? असं स्टाईल म्हणून लावले त्याने. पोलीस तर वाटा नाही बरं रे. VIP गाडी. VIP लिहिले काय माहिती त्याच्या जीवाला. इकडे जाऊन फटाकड्यांचे स्टॉल आहेत रे. बदाम शेक प्रभा A1. बदाम शेक त्यांनी बंद केलं रे. यांना माहिती. सकाळ सकाळ लवकर उघडू पण संध्याकाळ काय जागा आहे ना. काय म्हणायचं. स्पीड पेट्रोल 110.77 ला आहे रे.
नॉर्मल पेट्रोल कितीला आहे? 4-5 लिटर. कनक एक्सप्लोजिव्ह. आपल्याला अजून किती लांब जायचंय? बिर्याणी 1 किलो. स्पीड 30 स्पीड आहे. हा 30च मेंटेन केले. गुड बॉय सारखं नाही. तिकडं पण PMT स्टॉप आहे रे मोठं. सगळे एकदम लावले. इलेक्ट्रिक आहेत ते सगळे. संध्याकाळनं चार्जिंग लावत असेल. इलेक्ट्रिक गाड्या आता जास्त वापरून घेतोय. तर थांबूयात आपण इथं. लोकेशन बघतो, जर जवळ असेल तर इथंच थांबूया आपण. बहिणी एकदम मल्हार हॉटेल होणार आहे. मल्हार शटिंग हँडलूम सुरवेज. थांबूयात आता इथंच. 12:30 झालेत. बंद करतो आता मी पण. चला बाय बाय. हॅपी दिवाळी. एन्जॉय.